स्टार्ट. परिच्छेद. राज्य ही अशी सामाजिक व्यवस्था आहे की ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सर्वांना प्रदान करेल, लोकांच्या कल्याणास अग्रक्रम देईल, ज्यायोगे देशात समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव वाढीस लागेल. हे 3 मंत्र 1789 मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीने सर्व विश्वाला दिले आहेत. राज्याची भूमिका व कर्तव्य हे आहे की आपल्या राज्यातील सर्वच स्तरातील लोकांचे संरक्षण, सुरक्षितता, कल्याण करणे. सर्व लोक जन्मतः स्वतंत्र व समान असून सर्वांना समान हक्क आहेत. धर्म, वंश, जात, रंग, भाषा, विचारप्रवाह, सामाजिक स्थान, संपत्ती, दर्जा असा कोणताच भेदभाव करता येणार नाही. जीवन जगण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. कोणत्याही कारणास्तव महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचा छळ होणार नाही याची काळजी राज्यांनी घ्यावयाची आहे. भारतामध्ये आज अनेक सामाजिक समस्या आहेत. त्यामध्ये वेठबिगारी, बेकारी, बेरोजगारी, दारिद्र्य, आरोग्यविषयक समस्या या सर्व समस्या मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लोकांमध्ये आढळतात. यांना त्यांच्या हक्कापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याची नीती उच्च जातींकडून आखली जाते. अनुसूचित जाती जमातींचा विकास साधावयाचा असेल तर त्यांना त्यांचे हक्क बहाल करणे आवश्यक आहे. परिच्छेद. स्त्री म्हणून स्त्रियांना हुंडाबळी, हुंडा, बलात्कार, मारहाण, लैंगिक अत्याचार अशा अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक व राजकीय हक्क नाकारले जातात. स्त्रियांच्या उन्नतीसाठी स्त्रियांचे मूलभूत हक्कांची जोपासना करणे पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचे कर्तव्य आहे व स्त्री-पुरुष प्रधान समाजव्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. समाजाचे सातत्य हे प्रजोत्पादनातून राहत असते. प्रजोत्पादनातून जी बालके जन्माला येतात त्या बालकांच्या सर्वांगीण संगोपनाची जबाबदारी हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. आज बालकांना कुपोषण, बालमृत्यू, बालकामगार, बालकांचा दुरुपयोग व इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उद्याची भावी पिढी हीच जर कमकुवत निपजली तर उद्या उभे राहणारे राष्ट्र हे कमकुवतच उभे राहील. म्हणून बालकांच्या हक्कांचे संवर्धन करणे व त्यांना सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे आद्य कर्तव्य आहे. थोडक्यात अनुसूचित जाती जमाती, महिला व बालकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवून कोणताही देश आपली सर्वांगीण प्रगती साध्य करू शकत नाही. परिच्छेद. मानवी हक्कांच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांच्या मानवी हक्कांची वेगळी चर्चा करणे संयुक्तिक ठरत नाही, कारण मानवी हक्काचा आधार लिंगभेद नाही, परंतु संपूर्ण विश्वभर स्त्रियांना पुरुषांच्या समकक्ष मानले जात नाही. यामुळे स्त्रियांच्या मानवी हक्कांची चर्चा करणे अनिवार्य आहे. स्त्री जगाची जननी मानली जाते आणि विश्वाचे पालनपोषण करती, परंतु स्त्रियांना सदैव दुय्यम स्थान देण्यात आले आहे. स्त्रियांविरुद्ध हिंसाचार हा सर्वच समाजात कमी अधिक प्रमाणात पाहावयास मिळतो. मग तो प्रगत समाज असो वा अप्रगत, तो आशियाई खंडातील विकसनशील असो वा युरोप खंडातील प्रगत समाज.
जीवनाच्या सर्वच स्तरावर स्त्रियांना भेदभावनांना सामोरे जावे लागत आहे. स्त्रियांना अभद्र व्यवहारांना कुटुंबात, कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी सामोरे जावे लागत असते. पोलीसही महिलांवरील हिंसाचाराकडे डोळेझाक करताना दिसतात. स्त्रियांना बलात्कार, हुंडाबळी, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार यासारख्या अनेक अत्याचारांना सोसावे लागत असते. वर्णव्यवस्थेत आणि जातीव्यवस्थेत ते जे तळातील वर्ण व जातींना ज्या अत्याचारांना सामोरे जावे लागते त्याहीपेक्षा अधिकच्या अत्याचारांना स्त्रियांना सामोरे जावे लागत आहे. परिच्छेद भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाला समता, न्याय आणि प्रतिष्ठा कोणताही भेदभाव न करता प्रदान करते. भारतीय संविधानात म्हटले आहे की राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान इत्यादी आधारावर भेद करणार नाही, परंतु स्त्रियांना वास्तविक एक मानव म्हणून जो हक्क प्राप्त होणे अपेक्षित आहे तो प्राप्त होत नाही. व्यक्तिगत स्वार्थासाठी पुरुष त्यांचा एक उपभोगी वस्तू म्हणून वापर करतात. स्त्रियांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना आढळून येते. परंतु असे नाही की स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन काहीच करत नाही. सरकारने या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्या दृष्टीने प्रयत्नही सरकार करत आहे. स्त्रियांचे सबलीकरण आणि त्यांना न्याय प्राप्त होण्यासाठी अनेक कायदे बनवित आहे. परंतु या लाभांपासून स्त्रिया आजही दूर आहेत. याची अनेक कारणे आहेत. या कारणांचा विचार न करता अनेक महिला आज पुढाकार घेऊन आपल्या हक्काविषयी जागरूक झाल्या आहेत. त्यांची संख्या नगण्य आहे. समाजाचे उत्तरदायित्व आहे की स्त्रियांना त्यांचे हक्क त्यांना प्राप्त करून देणे आणि त्याचा सबल बनविणे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. धर्म, जात, लिंग, जन्मस्थान व वंश या आधारावर भेदभाव करणे न्यायिक नाही. स्त्रियांना सशक्त बनविणे आज महत्त्वपूर्ण बाब आहे. स्त्रियांना सशक्त बनविण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे स्त्रियांना त्यांचे कायद्याधिष्ठ हक्क, नोकरी, काम करणाऱ्या स्त्रियांचे हक्क, वैवाहिक हक्क, धार्मिक हक्क, सामाजिक हक्क, व्यावसायिक हक्क, संपत्तीविषयक हक्क, कौटुंबिक हक्क, भावनात्मक हक्क, सौंदर्यविषयक हक्क, शिक्षणाविषयी हक्क इत्यादी हक्काविषयी स्त्रियांमध्ये जाणीव जागृती करणे आजची गरज बनली आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही समान हक्क आहेत. विकासात त्यांचा समान सहभाग व समान वाटा आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क सनदेत सर्वांना समान अधिकार बहाल केले आहेत. 18 डिसेंबर 1979 रोजी या मानवी हक्कांना युनोची मंजुरी मिळाली व प्रत्यक्ष कार्यवाही 3 सप्टेंबर 1980 पासून सुरू झाली. मानवी हक्कांमध्ये स्त्रियांच्या हक्कांविषयी एकूण 30 कलमे आहेत. त्यात स्त्रियांच्या 16 क्षेत्राचा विचार केलेला आहे. या स्त्रियांच्या हक्कांना अनुसरूनच भारतात महिला आयोग कायदा 1990 मध्ये मंजूर करण्यात आला. महिलांमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय जागृती घडवून आणणे तसेच त्यांना सामाजिक न्याय मिळवून देणे हा उद्देश आहे. स्टॉप.